तर हॅलो गाईज, आत्ता मी आलो आहे गोदा पार्कला. तर फर्स्ट टाईम मी गोदा पार्कला आलो आहे एक्सप्लोअर करायला. आणि आज मी माझ्या मित्रासोबत पण आलेलो आहे. तर त्याच्या हिशोबाने म्हटलं आता आलो आहे तर एक ब्लॉग पण बनवून घेऊन ब्लॉगमध्ये जे जे काय होईल ते सगळं आपण ह्याला अटॅच करूया आणि आपण बघूया गोदा पार्कला. आता एवढं मी इंस्टाग्रामला बघितलं की त्याच्यामध्ये खूप काही ते लाईटिंग वगैरे दाखवतात. इथं फाउंटन्स वगैरे पण आहे, जे वॉटर फाउंटन्स आहे ते रेट बघून घेऊ आपण. इथं काय इथं 30 रुपीज तिकीट आहे. 5:30 to 9पर्यंत एक ते टाईम आहे, 5:30 ते 9 वाजेपर्यंत टायमिंग आहे. तर आपण चेक करूया, अजून चालू झालेलं नाही आहे. आता फक्त आपल्याला आहे ना फक्त 15 मिनटं काढायचे. 15 मिनटानंतर आपण मध्ये एंट्री करूया आणि तुम्हाला दाखवूया की मध्ये काय काय ॲम्बियन्स आहे. सो स्टे ट्यून. मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता की आपण गोदा पार्कच्या इथं थांबलेलो आहे. म्हणजे नाशिक महानगरपालिकेचं हे नाशिक महानगरपालिकेने डेव्हलप केलेलं आहे. ते बघू शकता, अजून काही गर्दी वगैरे झाली नाही. आपण त्याच रस्त्याला आहे गोदा पार्कच्या. तुम्ही बघू शकता की इथं एंट्री फी 30 रुपये ठेवलेली. 5:30 to 9:30 टायमिंग ठेवलं आहे आणि गोदा पार्क नाशिकचा. तर तिकडे बघू शकता तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरतून आपल्याला तिकीट काढायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहूया की कसं काय आहे. सो स्टे ट्यून. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आत्ता गोदा पार्कची तर आपण आलेलो आहे. इथं त्यांनी एंट्री वगैरे चालू झाली. मोजकेच लोक आहे. जसं की तुम्ही बघू शकता की 40-50 पण नाही, 30-35 लोकच आहे. तर बघून घेऊ आपण पण तिकीट काढून घेऊन आपण मध्ये जाऊया. स्टेट येऊन त्या साईडनी त्यांनी एंट्री म्हणजे इथून त्यांनी रस्ते वगैरे बांधलेले आहे. तर पाहून घेऊ आपण कुठून जायचं आहे. आता गोदा पार्कच्या मध्ये आलेले तुम्ही माझ्या मागे बघू शकता. एक स्ट्रक्चर बनवलं आहे त्यांनी. कोणतं स्ट्रक्चर आहे काय माहिती नाही मला, पण एकदम सुंदर आहे. इथं फोटो काढायला वगैरे पण चांगली जागा आहे. आणि आत्ताशी तर गर्दी वगैरे चालू झाली. तुम्ही बघू शकता यांनी पिलर्स वगैरे खूप भारी बनवले. खरी मजा तर संध्याकाळी येण्यामध्ये. संध्याकाळी इथे ना लाईटिंगचा शो राहतो आणि त्या शोमध्ये खूप चांगलं दिसतं ते लाईट फुटताना आणि त्याच्यावरती लाईटचे रिफ्लेक्शन्स राहतात. तर आपण असं काही इकडे आपण बघून घेऊया. तुम्ही बघू शकता की इतक्यात जास्त तुम्हाला मी जे सीन दाखवला होता तो हा सीन आहे इथला. तर ठीक आहे, इथं एवढं म्हणजे अजून लाईट चालू झालेलं. लाईट चालू झाल्यावरच जरा चांगलं वाटेल, पण आपल्याला एवढा वेळ पण नाही की आपण लाईट लागोच तर थांबू शकतो. इथं आत्ताची वाजलेली आहे 5:30 आणि आत्ता जस्ट आपण हे खुललेलं आहे गार्डन. तर तुम्ही बघू शकता आपण एखादा असेल टाइमपास करूया आणि त्याच्यानंतर आपण जाऊ. तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो मी. इथला व्ह्यू खूप छान दिसतो. तुम्ही बघू शकता वातावरण खूप थंड आहे आणि खूप चांगलं वाटतं इकडे येऊन. तुम्ही पण नक्कीच व्हिजिट करा एकदा इथं. तुम्ही बघू शकता या साईडने पण खाली जाता येतं वाटतं. म्हणजे इन फ्युचर जर त्यांनी कधी इथं बोटिंग वगैरे चालू केली तर इथून ते चालू पण करू शकता. जसं की तुम्ही मित्रांनो बघू शकता की त्यांनी आता फाउंटन चालू केलं पण लाईटही चालू केली नाही, कारण की अजून संध्याकाळ एवढी झालेली नाही आहे. लाईट जेव्हा ते चालू करतील, लाईट चालू झाल्यावरती तुम्ही बघू शकता की किती छान दिसेल ते. तर लाईट चालू झालं आपण बघूया इथं काय काय किती वाटतं. थंडी पण खूप वाटते इकडे उभं राहिल्यावर पाण्याच्या इथं. तेच बघितलं की आपण वॉटर फाउंटन केलं होतं. तर आपण आता दुसऱ्या लोकेशनवरती आलो तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण दुसऱ्या लोकेशनवरती आलो आहे, पण हे लोकेशन काय समजत नाही मला. राम सीता सुपर्णखा आणि लक्ष्मण तलवार घेऊन त्याच्या मागं आहे असं काहीतरी दिसतंय मला. पण हे लाईट लागल्यावर भारी असेल, कारण की गोल्डनमध्ये आणि गोल्डनमध्ये खूप चांगलं चमकेले. तर हे प्रभू श्रीरामचंच काही रिलेटेड आहे. तुम्ही बघू शकता या साईडली किती छान एरिया केलेला आहे त्यांनी. आणि या साईडला काय आलं हां अच्छा. तर ही अशी गोष्ट आहे इकडे त्यांनी एक ना स्लोगन ठेवलेलं आहे आणि हे पण चांगल्या क्वालिटीचं आहे, पण ते मोठा दिसतोय मला तो. बघू शकता. तर इथं असं एरिया आहे एक्सप्लोअर करण्यासारखा. जॉगिंग ट्रॅक स्टाईल काहीतरी आहे इथं. ते बघू शकता. इथे पण छान आहे फोटो काढायला आणि इथला सीन पण खूप छान आहे मित्रांनो. ते बघू शकता या साईडला. तर म्हणजे जेव्हा लाईटिंग लागेल ना, सगळं खेळ इथं लाईटिंग लागल्यावर मी तर सजेस्ट करतो तुम्हाला की तुम्ही इकडे अंदर पडलं तर 7:30च्या नंतरच इकडे या. ओके. तर आपण जस्ट त्या साईडने इथं आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की इथून त्यांनी अजून एक एंट्री ठेवलेली आहे. हा एक सर्कल आहे. त्या सर्कलच्या इथून तुम्ही बघू शकता की इथे फोटो काढायला चांगली जागा आहे. इथं लहान पोरांसाठी खेळायला पण जागा बनवली त्यांनी. तुम्ही बघू शकता सरकुंडी, सीसॉ आहे, झोका आहे, काय अजून आहे. आणि इथं मेन म्हणजे वायफाय फुकट आहे. तुम्हाला किती वायफाय यूज करू शकता तुम्ही. तर बघू शकता तुम्ही. तो स्टे ट्यून. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं घसरगुंडी आहे आणि या गार्डनमध्ये खूप काय आहे. आणि स्नेक अँड लॅडर सुद्धा बनवलं इथं. स्नेक लॅडर XO. तुम्ही असं बघू शकता काय इथं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे पण XO बनवले त्यांनी. हे XO कसं करता काय माहिती काय ते. असं आहे ते. तर बघू आता आपण त्या साईडला पण एक्सप्लोअर करायचं. त्या साईडला थोडंसं एक्सप्लोअर करू, मग आपण निघूया.
आता तुम्ही बघू शकता की आपण एंडिंगला आलेले आहे. तर गोदा पार्क एवढंच आहे, जास्त काही मोठं नाही तसं तुम्हाला वाटतंय तसं. तुम्ही बघू शकता इथे वॉशरूम पण त्यांनी दिलेले आहे, पण ते वॉशरूम काही कामाचं नाही. जर तुमच्याकडे 5 रुपये असतील तर तुम्हाला 5 रुपयामध्ये ते यूज करता. तुम्ही बघू शकता 5 रुपये टाकायचे इथं आणि तेव्हा हे वॉशरूम तुम्हाला यूज करता येईल. आणि त्यांनी खूप लॉक करून ठेवले, ते एकदम चुकीची स्कीम त्यांनी करून ठेवलेली आहे आणि खूप नाराज वाटते या गोष्टीवर. ह्यांनी बाहेर इंटेन्शन्स लावलेले नाही. जर तुम्हाला 30 रुपये तर आपण देतोच एक एंट्री फीचे, पण तिकडे त्यांनी मेन्शन सुद्धा नाही केलेलं आहे की तुम्हाला जर वॉशरूम यूज करायचं असेल तुम्हाला 5 रुपये लागतील, असं तसं काय आहे का. तर आपण बघून घेऊया. ह्या गोष्टीवर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की काय वाटतं तुम्हाला. मित्रांनो आपण आता लास्टचा व्हिडिओ घेतो इथून. आता लाईट लागली आहे, तुम्ही बघू शकता लाईट लागल्यावर कसं दिसतंय. ठीक आहे चांगले आहे, पण एवढं काय अट्रॅक्टिव्ह वाटत नाही आपल्याला. ह्याच्यापेक्षा चांगले फंक्शन्समध्ये पण खूप लाईटी बघितलेलं आहे मी, तर आपण नंतर बघून घेऊयाचं. मला मेन गोष्ट दाखवायची राहिलीच होती, ते सगळ्यात ॲट्रॅक्टिव्ह आहे. जसं मी आता तुम्हाला अम्युजमेंट पार्क हे दाखवलंच आहे, पण जी मेन गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवायची राहिलेलीच आहे. ते आता त्यांनी चालू केले, तर आपण दाखवूया तुम्हाला. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता की त्यांनी मागच्या साईडनी असे फाउंटन्स केलेले आणि हे जे पायऱ्या आहे त्या पायऱ्यांच्या इथून मस्तपैकी ना पाणी पडतं. हे खूप चांगलं वाटतं आणि रिस्की पण आहे, कारण की काही लोक काय करतात मुद्दामून त्याच्यावरती जातात. जर कोणी पडलं तर त्याला खूप चांगलं लागणार आहे, त्याची हड्डी पण डॅमेज होऊ शकते. तर तुम्ही आलं असं करू नका. तर इथला असा हा सीन आहे, हा मेन सीन आहे. ते बघू शकता, दिसायला पण खूप चांगला वाटतो. तर मित्रांनो जस्ट मी आता म्हणजे थोडासा स्नॅक खाल्लेला आहे इकडं. हा पण बाहेरून आणलेलं मी, बाहेरचा स्नॅक आलूड आहे. पण विषय असा आहे की इकडे तुम्हाला एक सुद्धा डस्टबिन भेटणार नाही. तर हा कचरा टाकायचा पुढे काय पाण्यात टाकायचा का इथं फेकायचा, कारण की इथलं वातावरण तुम्ही बघू शकता सगळं क्लीन आहे. पण टाकायचं पुढे स्वतःच्या खिशात टाकायचं का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. तर जो कोणी व्हिडिओमध्ये बघत असेल त्यांनी प्लीज इथं त्यांना कमेंट करून बघा की म्हणजे त्यांच्याकडे पोचेल ही भावना. तर ते इकडे टाकू शकता, डस्टबिन टाकू शकता, वॉशरूमची व्यवस्था करू शकता. प्लस काय कोणाला पाणी बॉटल वगैरे काय लागलं ते सुद्धा करा, कारण की इथं काहीच अवेलेबल नाही. फक्त पाणी झाडं पाणी झाडं आणि लाईटच एवढंच आहे. या गोष्टींनी काय एवढं काही इंटरेस्टेड नाही आहे. पण ठीक आहे, जो नवीन माणूस येतो पहिल्यांदा आलो बस झाली, इथून पुढे काय आता काय मजा नाही वाटत इथं. आपला ब्लॉग आता संपलेला आहे आणि आजचा ब्लॉग इथं संपलं. चाललो आता घरी, पुढच्या ब्लॉगमध्ये परत भेटूया. कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला आणि स्टे ट्यून.